वळूया पुढच्या बातमीकडे। तर पुण्यात छात्रों की गूंज या अंतर्गत राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। जवळपास 25,000 विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील। पुण्यातील कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून पुणे शहरात स्वागताचे बॅनर लावण्यात आले। यावेळी कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तर राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम सायंकाळी पुण्यात होणार आहे। तर या कार्यक्रम स्थळावरून आपल्याशी जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर। आपण थेट राहुल गांधी यांच्या कार्यक्रमस्थळी जाणार आहोत। भरत, कार्यक्रमस्थळी कसं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकूणच राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी काय तयारी दिसते? चैतन्य, एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी म्हणजे सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत, त्या स्टेजच्या समोर मी उभा आहे। हे सगळं स्टेज सजवण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी या कार्यक्रमासाठी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 25,000 विद्यार्थिनींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। खरं तर कोटा या शहरामध्ये राहुल गांधी यांनी नीटचे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधला होता। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता। देहरादूनमध्येही अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता, तरुणांशी संवाद साधला होता। प्रयागराजमध्येही असा संवाद साधला होता। आणि यानंतर एक वैशिष्ट्य या पुण्यातील कार्यक्रमाचं हे आहे, छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं हे वैशिष्ट्य आहे की पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या ज्या कर्मभूमीमध्ये राहुल गांधी हे सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत। आणि या संवादाच्या माध्यमातून ज्या मुलींच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, शिक्षण असेल, सुरक्षा असेल, त्यानंतर त्यांचं आरोग्य असेल आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी असतील, या सगळ्या संदर्भात ते संवाद साधणार आहेत। आणि त्याची ही तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जी व्यवस्था लावण्यात आलेली आहे, सगळी समोरच्या बाजूने विद्यार्थींचं रजिस्ट्रेशन सुरू असल्याचं सुद्धा आपण पाहू शकतो। कॅमेरा झूम केला तर आपल्याला ही सगळी दृश्य त्या ठिकाणी दिसू शकतात। बॉक्स ऑफिस त्या ठिकाणी लावण्यात आलं आहे। त्या ठिकाणी तरुणी जे इतर पुण्यातून तर येतातच, त्याबरोबर महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून ज्या तरुणी येत आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी केलं जात आहे। खरं तर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य, आणखी एक वैशिष्ट्य ज्याला मानलं जातं ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये AISS या मैदानावरती तरुणी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। तर खरं या मैदानाच्या बाहेर तरुणांचाही मोठ्या प्रमाणावरती सहभाग या छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी असणार आहे। आणि हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असणार आहे। राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर ते आता थोड्याच वेळामध्ये विमानतळाच्या बाहेर त्या निघाल्यानंतर ते त्यांच्या हॉटेलवरती जातील। त्या ठिकाणाहून माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। तर 7:10 याच स्टेजवरून राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। आणि या समस्या जाणून घेतल्यानंतर राहुल गांधींशी या ठिकाणी आलेल्या ज्या सावित्रीच्या लेकी आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत, त्या नेमका काय संवाद साधतायत, त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला 7:10 नंतर ज्यावेळेस छात्रों की गूंज कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मात्र मोठ्या प्रमाणावरती ज्या तरुणी या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बॅनरबाजी करण्यात आली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।